नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जा आणि शौर्य दोघंही कुल्फी खाण्यासाठी बाहेर गेलेले असतात. शौर्य मात्र जाम खुश झालेला असतो. तो ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, तुला माहितीये का, जेव्हा मी तुझ्या बरोबर असतो ना, प्रत्येक वेळ मला रोमॅन्टिकच वाटत असते, खूपच आनंददायी वाटत असते. असं जेव्हा शौर्य सांगत असतो तेव्हा ऊर्जा सुद्धा तेवढीच खुश झालेली असते. ऊर्जाला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो. तर इकडे ऊर्जा आणि शौर्य बेधुंद तू बेधुंद मी या गाण्यावरती अगदी तिथे नाचत आहेत, गात आहेत आणि त्याचबरोबर दोघंही तेवढेच खुश झालेले आहेत. दोघंही आईस्क्रीम खात खात त्यांचा हा रोमांस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इकडे ऊर्जा आणि शौर्य हे सगळ्या प्रॉब्लेम मधून एकमेकांना साथ देत, एकमेकांची साथ देत सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत पुढे येत आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे पद्मा आणि ऊर्जा दोघेही बोलत असतात. पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई, मला नाही जमणार, हे जे काय चाललंय ना ते मला अजिबात जमणार नाहीये असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हे बघ पद्मा, तुला माहितीये का त्यांचा काय प्लॅन आहे? लग्नाचा प्रस्ताव मांडायचा, तुझ्याकडनं हे ॲफिडेव्हिट साईन करून घ्यायचं आणि एकदा का लग्न झालं, त्यांची इमेज क्लीन झाली की तुला नंतर हाकलून द्यायचं. हा त्यांचा प्लॅन आहे आणि हे सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे ना, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग विचार करायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या आणि काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं तू अजिबात विचार करू नको असं आवर्जून ती पद्माला सांगत असते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही या ॲफिडेव्हिटवर सही करायची नाही. कितीही मोठा प्रसंग आला, कोणताही प्रॉब्लेम आला तरीही या ॲफिडेव्हिटवर सही करायची नाही. एकदा का तू या ॲफिडेव्हिटवर सही केली की सगळं संपलं असं आवर्जून ऊर्जा सांगत असते. पद्मा म्हणत असते, पण ऊर्जा म्हणते काळजी करू नको, लग्नाला तयार व्हायचं आणि ऐन लग्नाच्या दिवशी आपण त्यांचं पितळ उघडं पाडायचं, सगळ्यांच्या समोर त्यांचं सत्य आणायचं आहे. हा प्लॅन आहे, तू काळजी करू नको, माझ्या डोक्यामध्ये फुलप्रूफ प्लॅन आहे, तू अजिबात काळजी करायची गरज नाही असं आवर्जून ऊर्जा सगळा प्लॅन व्यवस्थित रीतीने अगदी पद्माला समजून सांगत असते. कारण ऊर्जाला माहिती आहे की ही माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात. यांनी जो काय प्लॅन आखलेला आहे याच्यामध्ये पद्माला अडकवण्यासाठी, स्वतःची चामडी वाचवण्यासाठी, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा डाव आहे. इकडे आदित्य मात्र भयानक चिडलेला असतो, कारण या सगळ्या प्रकरणाशी दिव्या आता सामील झालेली आहे. त्याला ही गोष्ट अजिबात पटत नाही आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे सगळं तू करायची गरज नाही असं आवर्जून तो बोलत असतो. दिव्या म्हणत असते की हो, मी करणार हे सगळं, तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत दिव्या आदित्यलाच ओरडत असते. आदित्य म्हणतो, मागच्या वेळेसही मी तुला सांगितलं होतं तुझ्याकडे हे 2 लाख रुपये कुठून आलेले आहेत, तेव्हाही तू मला उत्तर दिलेलं नव्हतं आणि आजही तू तेच करते असं जेव्हा आदित्य तिला म्हणत असतो तेव्हा ती म्हणत असते, तेव्हाही मी तुला तेच उत्तर दिलेलं होतं, तुझ्या प्रिय डॅडला जाऊन विचार. आणि मी आजही तुला तेच उत्तर देते की तुझ्या प्रिय डॅडला जाऊन विचार, कारण तुला काय फरक पडतो? या घरामध्ये मला काय हवंय, माझं अस्तित्व हवं आहे, मला या घराण्याचे पारंपरिक दागिने हवे आहेत आणि ते मला दिले जात नाहीत. तर माझा आणि डॅड मध्ये डील झालेला आहे, म्हणजे सासरे बुवांमध्ये माझ्यामध्ये डील झालेला आहे, त्यामुळं तू याच्यामध्ये पडू नकोस असं सगळं ती बोलत असते. खरं तर या सगळ्या गोष्टीचा आदित्यला खूप राग आलेला असतो, आदित्य खूप चिडलेला असतो, पण दिव्या मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. तिच्या डोक्यात हे सगळे असले विचित्र असे विचार सुरू झालेले असतात आणि त्यामुळेच तिनं हा सगळा घाणेरडा डाव आखलेला असतो. आदित्य म्हणत असतो, तुझी बहीण आहे ना ऊर्जा, तिच्यातला एक जरी गुण तुझ्यात असता ना तरी बरं झालं असतं असं तिला आवर्जून सांगतो. तेव्हा मात्र दिव्या म्हणत असते की बरं झालं, काय झालंय, कसं आहे, तू मला सांगतो शिर्केच्या विरोधात जाऊ नको. दिव्या म्हणते की ऊर्जा जाते ना, तिला कोण अडवतंय का, तेव्हा तिच्यावरती हल्ला झालाय, मला तुला गमवायचं नाहीये असं आदित्य तिला सांगतो. ती म्हणते, आता नको काळजी करूस, माझी काळजी तुला किती आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. इकडे शौर्य मात्र ऊर्जाची वाट बघत असतो. अजून ऊर्जा का आलेली नाहीये, कारण त्याला काळजी वाटते लवकरात लवकर त्याला जी गोष्ट आदित्य दादाकडून कळलेली आहे ती गोष्ट ऊर्जाला सांगायची आहे. कारण हा सगळा जो प्लॅन आहे तो हर्षवर्धन जहागीरदारने ऐकलाय पद्माच्या लग्नाचा. आणि तेवढ्यातच कत्री साहेबांचा जो असिस्टंट आहे तो तिथे येतो आणि ऊर्जाला म्हणू लागतो, अगं ऊर्जा, तू कुठं होतीस, मी तुला कधीपासून कोर्टात शोधतोय, कत्री साहेब आलेत आणि ती रॉय केस आहे ना ती हँडल करायची माहितीये ना तुला, तू चल बरं आधी. ऊर्जा म्हणते की अरे शौर्य खूप वेळ झाला थांबलाय, मला त्याच्याशी बोलू दे, मी आले, एक अर्ध्या तासात येते.
तेव्हा मात्र तो सांगू लागतो की हे बघ ऊर्जा, ऑलरेडी मी तुला अर्धा तास झालं शोधतोय, अर्धा तास गेलाय आणि कत्री साहेब तुला माहिती आहे ना त्यांचं कॅसेट सुरू होईल. ते म्हणत बसतील. ऊर्जा शिंदे आधी किती नम्र होती. जेव्हा हर्षवर्धन जहागीरदारांच्या मुलाशी लग्न झाले तेव्हापासून तिच्यामध्ये तो नम्रपणा राहिलेला नाहीये, काम वेळेवर करत नाहीये, असं सगळं सुरू होईल ग त्यांचं. तेव्हा शौर्य सुद्धा हसायला सुरुवात करतो आणि ऊर्जाला म्हणतो की तू जाऊन ये. ऊर्जा म्हणते की आपण घरी भेटूया आणि घरी भेटून बाकीचे विषय डिस्कस करूया. असं त्या दोघांचं बोलणं होतं आणि ऊर्जा आणि तो आता जातो. त्यावेळेस ऊर्जाच्या बाबतीत लक्षात येतं शौर्याच्या, म्हणजे नक्की काय झालेलं होतं. ऊर्जा कत्री सरांकडे काम का करते. त्याला आठवतं जेव्हा ऊर्जा आणि त्याच्यामध्ये भांडण झालेलं होतं, म्हणजे ऊर्जाला कळलेलं होतं की हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तेव्हा ऊर्जाने त्याचे जे 26,500 रुपये आहेत ते कत्री सरांकडनं उधार घेतलेले होते आणि ते शौर्यला दिलेले होते. शौर्य म्हणू लागतो की किती करते ही सगळ्यांसाठी. हिच्या डोक्यात फक्त सगळ्यांसाठी सगळं करायचं असतं एवढाच विचार असतो. असा विचार शौर्याच्या डोक्यात आलेला असतो आणि शौर्य ते सगळं बोलून दाखवतो. आता मात्र विजया हर्षवर्धनकडे आलेली असते आणि हर्षवर्धनला विचारते हे सगळं काय चाललंय, तुमच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुला आता तुझ्या सुनेनं सांगितलेलंच असेल ना, कारण ती काय तशी अर्धवट माहिती देणार नाहीये. अफिडेव्हिट बद्दल पण तुला सांगितलं असेल. हे ऐकल्यानंतर विजया म्हणते की नक्की काय आहे. पण अहो मला एक कळत नाहीये, त्या विक्रांतसारख्या एवढ्या नालायक मुलाला तुम्ही मदत का करताय. तेव्हा हर्षवर्धन सांगू लागतो की हे बघ, हा सगळा प्लॅन आहे आणि या प्लॅननुसार विक्रांतची इमेज क्लीन होणार आहे असं मी त्यांना शिर्केंना सांगितलेलं आहे. एकदा का पद्माशी लग्न झालं की त्यात माझा स्वार्थ आहे, तो म्हणजे तीर्था. माझ्या तीर्थाला मी त्या विक्रांतसारख्या माणसाच्या गळ्यात हार घालू देणार नाहीये, त्याच्या ताब्यात नाही देऊ शकत आहे. पण इथे हा हर्षवर्धन चुकीच्या पद्धतीने वागतोय. प्रेक्षकांनो, स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या मुलीचा बळी दिला जातो, या गोष्टीची त्या माणसाला जराही जाणीव राहिलेली नाही आणि त्याला जराही त्या गोष्टीचं वाटत नाही. आता मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र विजया म्हणत असते की तुमच्या लक्षात येते का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्यामुळं काय त्रास होणार आहे, या गोष्टीचा तुम्ही विचार केलाय का. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की हो, मी सगळा विचार केलाय. 2 महिन्यानंतर आता स्वतः शिर्के पद्माला काही पैसे देतील आणि पद्माला या लग्नातून मुक्त करतील. पण तेव्हा मात्र मी आईसाहेबांचं नाव सांगणार, कारण आईसाहेब मी आईसाहेबांच्या शब्दाबाहेर नाही, ही गोष्ट शिर्केंना चांगलीच माहिती आहे आणि आपण आपल्या तीर्थाला वाचवायचं आहे, असं सगळं हर्षवर्धनने ठरवलेलं असतं. शौर्याची आजी आणि शौर्य एकमेकास बोलत आहेत. शौर्याची आजी म्हणजे आईसाहेब यांना आत्ताच समजलेलं आहे की पद्मा आणि विक्रांत यांचं लग्न होणार आहे. या गोष्टीनं त्या अस्वस्थ झालेल्या आहेत आणि शौर्याला विचारत आहेत की त्याला या गोष्टीबद्दल काय माहिती आहे का. तेव्हा शौर्य सांगतो, मला सुद्धा काय माहिती नाही आहे. मला आणि ऊर्जाला बोलायला वेळ देखील मिळत नाही. आपल्या घरात कसं चाललं आहे माहिती आहे ना. मला तिला देखील विचारायचं आहे की नक्की यामध्ये काय दडलेलं आहे. मी असं ऐकलं आहे की त्यांनी बॉन्ड पेपरवर या सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. पण मला खरं वाटत नाही की खरंच पद्मा आणि विक्रांतचं लग्न होईल म्हणून. तेव्हा आजी म्हणते की मला तर त्या विक्रांतच्या घरच्यांची नियतच चांगली वाटत नाही. म्हणजे ती लोकं सरळ मार्गी नाही आहेत. कदाचित ते आत्ता केस मागं घेण्यासाठी पद्माला लग्न करायला लावतील आणि एकदा लग्न झाल्यानंतर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर. मला या गोष्टीची खूप भीती वाटते. बिचारा पद्माचं या सगळ्यामध्ये काही वाईट होऊ नये म्हणून. तेव्हा शौर्य म्हणतो, मला देखील असं वाटतंय. पण ऊर्जा अजिबात असं होऊ देणार नाही. ती या लग्नाला होकारच देणार नाही. किंबहुना तिनं आत्तापर्यंत पद्माला समजावून सांगितलं असेल की हे लग्न करणं तिच्यासाठी किती घातक आहे, असं शौर्य आजीला समजावून सांगतोय. आजी म्हणते, असं झालं तर बरंच आहे. कारण विक्रांत आणि पद्मा यांचं लग्न व्हायलाच नको आहे. त्यानंतर तो म्हणतो, पण एका गोष्टीचं मला देखील बरं वाटतंय की आता विक्रांत आपल्या घरामध्ये येणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, हो, ते अगदी चांगलं झालं. कारण आपल्या घराशी जर का त्यांचा संबंध जोडला गेला असता, तर मग खूपच वाईट झालं असतं. कारण आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या दिव्याचं आणि विक्रांतचं लग्न जर का झालं असतं, तर मग मात्र मला खूपच वाईट वाटलं असतं. कारण विक्रांत त्या लायकीचा नाही आहे. काय का असेना, पण या गोष्टीमुळे या दोघांचं लग्न जमत नाही, ही गोष्ट मला जराशी बरी वाटते. तरी देखील पद्माचं आणि विक्रांतचं पण लग्न व्हायला नको, असं आजीला वाटत आहे. तेव्हा आता शौर्य म्हणतो, पण बाबांनी खरं त्या लोकांशी मैत्री करायलाच नाही पाहिजे होती. कशाला बाबांनी मैत्री केली आहे त्यांच्याबरोबर. आजी म्हणते, तुझं बरोबर आहे. पण विक्रांत काय सरळ मार्गी वकिली कधीच करत नाही. तो आत्तापर्यंत अशाच प्रकारे वकिली करत आलेला आहे. नको त्या माणसांशी संबंध ठेवायचे आणि गोष्ट गळाला आली की मग मात्र पळायचं माघारी. मला हर्षवर्धनच्या ह्या गोष्टीच पटत नाहीत, असं ती बोलत असते. तर
शौर्यला देखील या गोष्टी पटत नाही आहेत. शौर्य म्हणतो, बाबांनी खरं असल्या लोकांशी मैत्री करायलाच नको होती. ती म्हणते, काय करणार? सुरुवातीला त्याला असं वाटत होतं, की आपण फेमस व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी राजकारणी लोकांशी मैत्री केली. पण राजकारणी लोक कसे असतात माहीत आहे ना, तेवढ्यापुरतं ते आपल्याला जवळ करतात आणि मग त्यांना देखील ह्याची गरज पडायला लागली. मग दोघांनाही एकमेकाची गरज पडायला लागली आणि हर्षवर्धन त्या गोष्टीमध्ये अडकत अडकत गेला. पण आता त्याला या गोष्टीतून माघार घेत येत येत नसावी असं मला वाटतंय. पण काही जरी असलं तरी आता पद्मा आणि विक्रांत यांचं लग्न काही झालं तरी व्हायला नको आणि त्याबद्दल तू ऊर्जाला समजावून सांगावं असं आजी शौर्यला बोलत आहे. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मी देखील या गोष्टीचा प्रयत्न करेल, मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. पण मलाच असं वाटतंय की ऊर्जा या गोष्टीसाठी तयारच नसणार आहे आणि पद्माला देखील तिनं सांगितलेलं असणार आहे की या लग्नासाठी तयार होऊ नको. कारण यामुळे तिच्या भविष्यात काय काय घडू शकतं हे पद्माला जरी कळत नसलं तरी ऊर्जाला मात्र चांगलं समजतंय. आईसाहेबांना देखील ऊर्जावर खात्री आहे. ऊर्जा कधीच पद्माचं काही वाईट होऊ देणार नाहीत आणि ऊर्जा ही पद्माला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून सांगू शकेल. यामध्ये पद्माचं काही वाईट होऊ नये हाच आजींचा सध्या ध्यास आहे. आजींना असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमुळे पद्माचं वाईट होऊ नये आणि त्यामध्ये ऊर्जा आणि शौर्य देखील अडकू नयेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन सोफ्यावर बसलेला असतो आणि विजया त्याला पाणी देण्यासाठी आलेला असते, पण तिच्या हातातून ग्लास पडतो आणि तो ग्लास फुटतो. ग्लास फुटला म्हणून आरडाओरडा सुरू होतो. तेवढ्यात लगेच ऊर्जा येते आणि काच वेचायला लागते. ऊर्जाबरोबर शौर्य येतो, म्हणतो थांब तुझ्या हाताला लागेल, म्हणून तो देखील आता काच वेचायला लागतो आणि तेवढ्यात आईसाहेब देखील आलेले असतात. ते दोघे काचा वेचत असतात तेव्हा आईसाहेबांनी मुद्दाम एक विषय काढलेला आहे. त्या म्हणतात, अगं आज ती वर्षा नाही आहे वाटतं. विजया म्हणतात की नाही, वर्षा माहीत आहे ना, 8च्या नंतर 1 मिनिट देखील थांबत नाही. तेव्हा आजीसाहेब मुद्दाम म्हणतात, अच्छा, मग ती पद्मा आहे ना, आपण तिला बोलवलं तर बरं होईल. म्हणजे कसं आहे ना, आपल्या घरचं काम पण होईल आणि तिचा पण वेळ जाईल. कारण आता तिला पण काम मिळत नसेल. खरं खरं तर ती आपल्याच घरी होती ना, मग आता तिला आपण परत एकदा बोलवायला काय हरकत आहे? असा प्रस्ताव आता मुद्दाम आजीसाहेबांनी ठेवलेला आहे. आजीसाहेब काय बोलतायत हे हर्षवर्धनला समजलेलं आहे. हर्षवर्धन शांतपणे त्या गोष्टी ऐकत असतो. विजयाला देखील कळले की आजीसाहेब काय म्हणतायत. पण विजया आत्ता काहीच बोललेलं नसते. पण विजयाला मात्र राग आलेला असतो. तर आता शौर्य देखील म्हणतो, हो, मला देखील असंच वाटतंय की आपण तिला बोलवलं पाहिजे. कारण ती अगोदर आपल्याच घरात होती ना, मग आता तिला कामाला बोलवायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? विजया चिडते आणि आजीसाहेबांकडे बघून ती म्हणते, म्हणजे आता तिला पुरणपोळीचा डबा घेऊन मी पाठवलेलं होतं, याचं खापर तुम्हाला आपल्या घरच्यांवर फोडायचं आहे का? म्हणजे जे काही झालं ते आपल्यामुळं झालं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तेव्हा आजीसाहेब म्हणतात, असं नाही आहे. पण आता तिला कामाची गरज असेल ना, तर आपण तिला काम द्यायला काय हरकत आहे? आता हर्षवर्धनला समजलेलं असतं की आजीसाहेब नक्की काय बोलतायत ते. तेव्हा आजीसाहेबांना म्हणजेच आईसाहेबांना डायरेक्ट हर्षवर्धन म्हणतो, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला. असं दडून दडून बोलायची काय गरज नाही आहे. आईसाहेब म्हणतात, हो, मला जे बोलायचं आहे ते तुला समजलेलं आहे. हर्षवर्धन म्हणतो, हो, मला समजलं आहे. तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना की आता विक्रांत आणि तिचं लग्न विक्रांत आणि पद्माचं लग्न होत आहे. मग पद्माला आपण आपल्या घरी बोलवायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे ना? म्हणजे त्या दोघांचं लग्न होऊ द्यायचं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे ना? असं हर्षवर्धनने आता स्पष्टच बोललेलं असतं. तेव्हा आईसाहेब म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला कळतंय मी काय बोलायचं आहे ते. हर्षवर्धन म्हणतो, मला सगळं कळतंय, पण असं दडून बोलायची काही गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न तिच्या लग्नाचा, तर तिच्यावर आम्ही कसलीही जबरदस्ती केलेली नाही आहे. आम्ही तिच्यापुढं तो फक्त प्रस्ताव ठेवलेला आहे. तो तिनं मान्य करायचा का न करायचा हा तिचा सर्वस्वी प्रश्न आहे. तेव्हा आता ऊर्जा मात्र शांत बसत नाही. ऊर्जा डायरेक्ट बोलते, मी तिला सगळं काही समजावून सांगितलेलं आहे आणि ती या लग्नाला तयार आहे. हे ऐकल्यावर हर्षवर्धनलाच कळत नाही की असं कसं काय झालेलं आहे. हर्षवर्धन म्हणतो, जर असं असेल तर नक्कीच चांगलं आहे. हे तिच्या भविष्यासाठी नक्कीच उत्तम असणार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, हो, त्याच गोष्टीचा विचार करून तर मी तिला सांगितलं आहे की तू विक्रांतबरोबर लग्नासाठी तयार हो म्हणून. खरं तर हर्षवर्धनला हा धक्काच असतो. त्यापेक्षाही आईसाहेबांना आणि शौर्यला देखील हा धक्काच आहे. कारण हा निर्णय कधी झाला की पद्माने विक्रांतशी लग्न करावं म्हणून. कारण आजीसाहेब, आईसाहेब आणि शौर्य यांना तर वाटत असतं की लग्न व्हायला नाही पाहिजे. पण ऊर्जाने हा निर्णय कधी घेतलाय हे त्या दोघांना देखील माहिती नसतं. पण ऊर्जा मात्र तिच्या या निर्णयावर पूर्ण ठाम आहे. ती अगदी हर्षवर्धनच्या डोळ्यात डोळे घालून सांगते की जो काही निर्णय झालेला आहे तो योग्यच झालेला आहे. हर्षवर्धन खरं तर या निर्णयामुळे अचंबित झालेला आहे. पण तो चेहऱ्यावर अजिबात अचंबा दाखवत नाही आणि म्हणतो की बरं झालं.
तू तिला जे काही सांगितलंस ते योग्य सांगितलं. तिच्यासाठी हे योग्यच आहे. ही गोष्ट तुला पटली ते अगोदर बरं झालं, असं हर्षवर्धन सांगत आहे. कारण हर्षवर्धनच्या अगदी मनातली गोष्ट घडत आहे. कारण त्याला पद्माचं लग्न विक्रांतबरोबर लावून काहीही झालं तरी दिव्याबरोबर त्याचं लग्न होऊ द्यायचं नाही, या गोष्टीसाठी त्याने हे सगळं केलेलं आहे. पण अजून आईसाहेब आणि शौर्य ह्यांना ते माहिती नाही आहे. पण आता ऊर्जाच्या डोक्यात नक्की काय आहे ते मात्र अजून त्याला समजलेलं नाही. कदाचित ऊर्जाच्या डोक्यात असंही असेल, की जर का पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालं, तर विक्रांतच्या अर्ध्या प्रॉपर्टीवर पद्माचं राज्य असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आणि शौर्य हे दोघेही आईस कांडी खात आहेत आणि तेव्हा शौर्य तिला बोलत आहे, की "आपण दोघं जवळ असतो ना, तेव्हा मला खूप रोमॅन्टिक वाटतं. तुमच्याबरोबरचा एक-एक क्षणच मला रोमॅन्टिक वाटतो." ती देखील एक स्मित हास्य करत त्याच्याकडे पाहत असते आणि तो म्हणतो, "चला आता सुरू करूया का?" ती म्हणते, "काय?" आणि तो लगेच तिला डान्स करण्यासाठी स्वतःच्या जवळ ओढून घेतो आणि दोघेही अतिशय रोमॅन्टिक असा डान्स एका रोमॅन्टिक गाण्यावर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात आणि रोमॅन्टिक होत होत ते एकमेकांच्या जवळ देखील आलेले असतात. शौर्य आणि ऊर्जा हे आता एकमेकांच्या इतके जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या डोळ्यात ते पाहत असतात. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.